मध्ये मागील काही दिवसापासून कलगीतुरा होता। मावळ लोकसभेवरती दावा केला होता, मात्र अजितदादांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। मावळ लोकसभा हा शिवसेनेसाठी सोडणार आहे, त्यामुळे श्रीरंग बारणेंची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। सुनील शेळके आता श्रीरंग बारणेंचं काम करणार का? हे बघा, शेवटी आमचे सर्व नेते आदरणीय अजितदादांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेसोबत किंवा दादांसोबत आम्ही ठामपणानं कालही उभे होतो, आजही आहे आणि उद्या देखील असणार आहे। परंतु महायुतीचा धर्म हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्याच पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाळावा अशातला भाग नाही, परंतु युतीचा धर्म शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी किंवा इतर मित्र पक्षांनी देखील पाळला पाहिजे। आणि युतीचा धर्म पाळत असताना वरिष्ठ नेत्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत करून आपण एकत्रितपणाने काम केलं पाहिजे। उद्याच्या काळामध्ये लोकसभेचा उमेदवार कुठल्या पक्षाचा असेल, कोण असेल, अजून अधिकृतपणाने कुठलीही घोषणा झालेली नाही, परंतु जो कोणी संभाव्य उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम करत असताना देशाचं पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदींना पुन्हा एकदा या देशाचं पंतप्रधान करायचंय, याच हेतूनं महायुतीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे। आता निवडणुकीच्या अगोदर आम्ही देखील आमच्या भावना व्यक्त केल्या, आम्ही इच्छा व्यक्त केली की मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे। त्यामागची गणित किंवा जी काही निवडून येण्याकरता आपल्याला मॅजिक फिगर लागते ती देखील आम्ही मांडण्याचं काम महायुतीतल्या तीनही नेत्यांना देण्याचं काम केलं। परंतु ठीक आहे, जो काही निर्णय होईल तो निर्णय आम्ही स्वीकारून आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये जो काही आम्हाला आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आणि जो उमेदवार असेल त्यांना मावळ तालुक्यातून भरघोस अशी आघाडी देण्याचा देखील आमचा प्रामाणिकपणाने प्रयत्न असेल। अजूनही जे आहे, अजूनही ते तिकीट वाटप झालेलं नाही, अजूनही तुमचा दावा आहे का? नक्कीच अजूनही मी दावा करतोय, अजूनही मी माझ्या पद्धतीनं मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळण्याकरता प्रयत्न करतोय। परंतु ज्या वेळेला जाहीर जो कुठला उमेदवार किंवा ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्याच्यासोबत राहायचं एवढं देखील आम्ही ठरवलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।